या वर्षीचा बर्थडे माझा एकदम साधासुधा नॉर्मल होईल असं मला वाटलं होतं. पण नॉर्मल वाटणारा दिवस माझ्यासाठी आज खूप छान गेला आणि लहानपणी जशी उत्सुकता होती ना वाढदिवसाची, तेवढी काही उत्सुकता आता नसते. पण तरीसुद्धा कुठेतरी वाटत असतं, की कोणीतरी आपल्याला आजच्या दिवशी स्पेशल फील करून द्यावं म्हणून. पण म्हटलं जाऊ द्या, कोणी देऊ न देऊ, आपण छान आपल्याला स्वतःला स्पेशल फील करून द्यावं म्हणून छान असे तयार झाले आणि अचानकच आमची भेट झाली. आज मी भेटली एका कंटेंट क्रिएटरला. हिला तुम्ही ओळखता का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हिचे पण ब्लॉग खूप छान असतात, मला खूप आवडतात. त्यानंतर ना माझी मैत्रीण आली होती प्रगती. आम्ही छान असं शॉपिंगला गेलो. तिथे तिनं मला सुंदर असा ड्रेस गिफ्ट म्हणून घेतला. मग आम्ही गेलो कॅफेमध्ये. तिथं छान असं सेलिब्रेशन केलं. मस्त असे फोटोज वगैरे काढले आणि तिथंच थोडंसं खाल्लं-पिल्लं. मला वाटलं होतं की झाला माझा बर्थडे. पण घरी येऊन बघते तर काय मला सरप्राईज द्यायला माझे बहीण, आत्या हे सगळे येऊन बसले होते. त्यांना सुद्धा माझ्यासाठी खूप छान-छान गिफ्ट्स आणले होते आणि त्यातलंच एक आवडतीचं गिफ्ट म्हणजे ही डायरी. मला खूप जास्त आवडते डायरी लिहायला. त्यानंतर मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि माझ्या मम्मीने आमच्या सगळ्यांसाठी सुंदर असा स्वयंपाक बनवला होता. खरंच मला वाटलं नव्हतं की यावर्षीचा बर्थडे एवढा चांगला जाईल. खरंच खूप छान गेला बर्थडे माझा यावर्षीचा आणि ज्यांना मला विश केलं ना त्यांना खरंच मनापासून धन्यवाद आणि काही जणांना मी रिप्लाय नाही करू शकले त्यांना सॉरी, पण खरंच थँक